दिल्ली येथील CJP आंदोलन व सोनम वांगचुक यांचे उपोषणास मालेगाव येथून नैतिक पाठिंबा। दिल्ली येथे शिक्षणासाठी चालू असलेल्या CJP आंदोलनकर्ते व सोनम वांगचुक यांची तब्येत खालावत असल्याने व त्यांना त्वरित न्याय मिळावा व त्यांच्या संपूर्ण मागण्या त्वरित मंजूर व्हाव्यात म्हणून मालेगाव शहरातून एक दिवसीय तहसील कार्यालयासमोर शांततापूर्व धरणे आंदोलन करण्यात येत आहे। दिनांक 17 जुलै करून जाहीर नैतिक पाठिंबा सामाजिक कार्यकर्ते तथा आंबेडकरी कंखर नेतृत्वाचे नेते रमेश अवचार साहेब यांच्या नेतृत्वात दिनांक 17 जुलै तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यांच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्री आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा। आंदोलनकर्त्यावर कोणत्याही बळाचा वापर करू नये। शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व व विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण सुनिश्चित करावे। अशा प्रकारच्या आंदोलनासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे। आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्व भारतीयांनी एकत्र यावे, अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे। यावेळी उपस्थित म्हणून मालेगाव तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षणवादी, पालक, न्यायासाठी लढणारे व्यक्ती, आंबेडकरवादी यांनी आवर्जून हजर राहण्याचे आवाहन रमेश अवचार साहेब यांनी केले आहे। प्रतिनिधी विठ्ठल भागवत। आप कैमरा दिखा दीजिए एक बार सोनम सर के पास। देखिए उनकी हालत, देखिए उनकी हालत। 15 दिन से वो इंसान भूखा है। इतना बड़ा साइंटिस्ट, इतना बड़ा एजुकेशनिस्ट, क्या इस सरकार में जरा सा भी दिल नहीं है, जरा सी भी आत्मा नहीं है कि एक बार आकर बात तो कर ले सोनम वांगचुक से, एक बार बात तो कर ले स्टूडेंट से। इसी देश के नागरिक है ना हम, हमारी वोट से इनकी सरकार बनी है ना, और ये हमारी नहीं सुन रहे। क्या लगा रखा है यार, मतलब ऐसी तानाशाही। अंग्रेज भी इतने क्रूर नहीं थे। जब महात्मा गांधी अनशन पर बैठे हुए थे तब अंग्रेज भी बात करने आते थे, लेकिन ये सरकार बात तक करने को नहीं आ रही है।